अन्नपूर्ती अध्याय 38. सिद्धमुनींना नामधारक म्हणतात. श्री गुरुचरित्र कथामृताचा मला आणखी एक घोट द्या, म्हणजे मला आनंद वाटेल. त्यावर सिद्धमुनी म्हणतात, तुला एक सुरस आणि विचित्र कथा सांगतो, ती ऐक. श्री गुरु गाणगापुरात असताना अनेक भक्त येऊन नित्य समाराधना करीत असत. एकही दिवस सुना जात नसे. एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक दरिद्री ब्राह्मण श्री गुरुनाथाच्या दर्शनाला आला. त्याने आपल्याबरोबर समाराधनेकरिता शिधा साहित्य आणले होते. दारिद्रीचा तो ब्राह्मण तो किती साहित्य आणणार? 3 पानाला पुरेल इतके साहित्य, थोडेसे तांदूळ, कणिक इत्यादी इतके सर्व त्याने पंचात बांधून मठात ठेवून दिले. नित्य त्याला कोणी भक्त भोजनास बोलवीत असे. भोजन करून येऊन रात्री ते गाठोडे उशाला ठेवून तो निद्रा करी. असा क्रम कित्येक दिवस चालला होता. समस्त लोक त्याला हसून त्याची चेष्टा करू लागले. अरे, एका पुरता तरी शिधा आणला आहेस काय? आणि आम्हा इतक्या ब्राह्मणांना तो कसा पुरणार? असे 3 महिने निघून गेले. या दरिद्री ब्राह्मणाची चेष्टा चालूच होती. ती गुरुमूर्तींनी ऐकली. ते ब्राह्मणाला म्हणाले, आज स्वयंपाक कर. त्याने 2 शेर तूप, भाजीपाला इत्यादी विकत आणून स्वयंपाक केला आणि गुरुच्या दर्शनाला गेला. तेव्हा ते त्यांना बोलले, अरे, समस्त ब्राह्मणां भोजनास येणार आहेत. गंगेवर जाऊन त्यांना आमंत्रण देऊ नये. सर्व ब्राह्मणांना पंक्तीला घेऊन भोजन करण्याचा आमचा नेम आहे. तसे नसेल तर आम्ही तुझ्याकडे भोजनाला येणार नाही. भास्कर ब्राह्मणाच्या मनात विचार आला, श्री गुरु पुरुषावतारी आहेत. त्यांचे वाक्य खरे का होणार नाही? आमंत्रण दिल्यावर समस्त ब्राह्मण स्नान करून आले. त्यापैकी एक ब्राह्मणाला श्री गुरु म्हणाले, 4 सहस्र पत्रावळी मांडा आणि तुम्ही सर्वजण सहकुटुंब येऊन समाराधना करा. कोणी ब्राह्मण भास्कराची निंदा करून म्हणू लागले, आमच्या वाटणीला एक शीत तरी येईल काय? इतक्यामध्ये एक वृद्ध ब्राह्मण म्हणाला, अरे, अशी निंदा करू नका. श्री गुरु ती ऐकतील ना. भास्कर ब्राह्मणाने श्रीगुरूची पूजा केली, आरती केली, पाने मांडली. तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले, सर्व स्वयंपाक माझ्याजवळ ठेवा आणि आमचे वस्त्र त्यावर झाकून ठेवा. नंतर श्रीगुरूंनी आपल्या कमंडलूतील उदकाने त्या अन्नावर प्रोक्षण करून म्हटले, अन्न उघडू नका. जेवढे लागेल तेवढे त्यातील घेऊन वाढायला लागा. श्रीगुरूच्या आज्ञेवरून पुष्कळसे ब्राह्मण पंगत वाढू लागले. भास्कर ब्राह्मण तूप वाढू लागला. उत्तम प्रकारचे ते अन्न जेवून समस्त ब्राह्मण संतुष्ट झाले. त्यांना तांबूल दिल्यानंतर त्यांच्या बायका मुलांची पंगत बसली. त्यानंतर गावातील इतर जातीच्या सर्व लोकांना भोजन देऊन तृप्त केल्यानंतर श्रीगुरु म्हणाले, आता कोण उरले? अंत्यज ना? बरे, बोलवा त्यांना आणि त्यांना हवे तितके अन्न वाढून द्या. आणि शेवटी गावामध्ये डंगोरा पेटून कोणी उपाशी राहिला आहे याची चौकशी करून मग तू भोजन कर, असे श्रीगुरूंनी भास्कर ब्राह्मणाला सांगितले. सर्व प्राणी मात्र तृप्त झाले. त्यामागून छाटी उघडून पाहिलं तो जितके अन्न तयार केले होते तितके पुन्हा भांड्यामध्ये शिल्लकच राहिलेले. ते नदीमध्ये माशांना घालण्याकरिता श्रीगुरूंनी सांगितले. सरते शेवटी श्रीगुरूंनी भास्कर ब्राह्मणाला जवळ बोलावून आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य दूर होऊन तू पुत्रपौत्रासह आनंदात संसार करशील. या दिवशी 4 सहस्र लोक जेवून तृप्त झाले. याचे सर्वांना आश्चर्य वाटून श्रीगुरु म्हणजे केवळ दंडधारी पुरुष नसून खरोखरीच हा त्रिमूर्तीचा अवतार होय, याचा महिमा अपार आहे, अशी कीर्ती सर्वत्र पसरली. यापुढे नाना राष्ट्रीचे भक्त त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. अध्याय 38 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.